सरपंच संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाला सुरुवात केली। जरांगेंच्या आंदोलनाला आता धार राहिलेली नाही असा घणाघात मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले। तर वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आता दाखवा ना बाबा तुम्हीच, मी हा म्हणन बळच फुकटचे फाकट नसले लोक तरी म्हणन मी लय गर्दी होती, तुम्ही दाखवा ना कॅमेरे तुमचे धडाधड दाखवा ना। तुम्हाला तेव्हा त्या वाट्यावर किती आहेत उभा राहायला जागा नाही, तिकडे बघा तुम्ही सगळीकडे भरलं, बसले एक मंदिरावर बी जागाच नाही खाली, काय करणार लोक बसायलाच जागा नाही। तुम्ही जाऊन बघा तिकडे गाड्या 6 किलोमीटर लागल्या, आयला कुठ निघलत मग बोला भाऊ, तोंडात आणा भाऊ येऊन एक दोन चापला थोतारात द्या ठेवून आमच्या धार तीच आहे। त्याच्यापेक्षा दुप्पट दिसते मला, कारण सांगतो मी त्याचं पहिल्या दिवशी नसते मला मी खरं बोलतो बघा, त्याला काय खरं बोलावून राहू एखाद बार माणसाने। जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे आता, काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी, आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे। पूर्वीप्रमाणे ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही, कारण साधारणतः 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत।